इकडे देशामध्ये रंगांचा उत्सव सुरू असतानाच मुंबईचे नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिवसैनिकांसोबत होळी साजरी केली आहे। यावेळी शिवसेनेचे नेते अनिल परब या उत्सवात सहभागी झाले होते। मुंबई महापालिकेत शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळवल्यामुळे भाजपने महापौर पदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलाय। दरम्यान विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर घर बळकावण्याचे आरोप झाले, मात्र तरीही महाडेश्वर महापौरपदी विराजमान झालेत। त्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासाठी ही होळी स्पेशल आहे। मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्याशी या अनुषंगाने या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी। बघूया। राज्यात नुकत्याच निवडणुकांसाठी राजकीय धुळवट साजरी झाली होती आणि आता खऱ्या अर्थाने मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर या ठिकाणी आपल्या मित्रपरिवारांसह इको फ्रेंडली होळी साजरी करताना आपण बघू शकतो। स्वतः महापौर जे प्रथम नागरिक आहेत मुंबईचे, मुंबईकरांना काय आवाहन कराल? आज रंगपंचमीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जनतेने मोठ्या प्रमाणावरती रंगपंचमीचा उत्सव साजरा करावा, त्यांचा आनंद अधिक द्विगुणित व्हावा। परंतु हे सगळं करत असतेवेळी त्यांनी नैसर्गिक रंगाचा वापर करून पाण्याचा अपव्यय टाळावा, अशा प्रकारची या उत्सवाच्या निमित्ताने मी मुंबईतील जनतेला आवाहन करतोय। ज्या ज्या इतर पक्षांनी आणि ज्या ज्या महानगरपालिका सदस्यांनी आम्हाला समर्थन दिलं, सहकार्य केलं, त्या सगळ्यांचा शिवसेनेच्या वतीने मी मनपूर्वक आभारी आहे। या राजकीय धुळवडीत खऱ्या अर्थाने ज्यांनी रंग उधळले हे शिवसेनेचे आमदार आणि नेते अनिल परब आपल्या सोबत आहेत। सध्या जरी जे आपल्या परिवारासह एक आनंदाचा क्षण आपण या ठिकाणी बघू शकतो, अनुभवत आहेत, परंतु या राजकारणात त्यांनी काय काय पाहिलेलं आहे त्यांनाच विचारूया। कशी वाटली ही राजकीय धुळवड? राजकीय धुळवड तर संपलेली आहे, आता खऱ्या अर्थाने धुळवड सुरू झालेली आहे। मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा हा फडकलेला आहे, तेजाचं प्रतीक म्हणून फडकलेला आहे। म्हणून आज भगव्या रंगाने आम्ही होळी ही साजरी करतोय। अनपेक्षित असा पाठिंबा आपल्याला मुंबईच्या महापौर पदासाठी मिळालेला आहे। हाच पाठिंबा आता तुम्ही मित्र म्हणून राज्य सरकारमध्ये देणार आहात येत्या काळात? पाठिंबा कोणाचा मिळाला ही नंतरची गोष्ट आहे, परंतु सुरुवातीपासून आमचे पक्षप्रमुख आणखी शिवसेना एका गोष्टीवर ठाम होणार की ती म्हणजे शिवसेनेचा महापौर मुंबई महानगरपालिकेत विराजमान होणार। स्वबळावरती महापौर बसवण्याची ताकद शिवसेनेची होती, पाठिंबा दिला, त्यांचे आभार मानलेलेच आहेत, परंतु शिवसेना स्वबळावरती हा महापौर बसवण्याच्या ताकदीची होती। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन कृष्णा खापरे सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।